हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दॅट इज केमिस्ट्रिक्स. आय होप सो तुमचा खूप छान अभ्यास चाललेला असेलच. परवा पेपर आहे तुमचा. फक्त तुमच्याकडे आता 1.5 दिवस किंवा 2 दिवस म्हणायला काहीच हरकत नाही, बाकी आहे. टाइम टेबल मी काल सांगितलंच होतं, त्याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केला असेल तर वेल अँड गुड. नसेल केले तरी सुद्धा तुम्ही जरासं पहा परत एकदा टाइम टेबलकडे. आज तुम्हाला काही सांगायचं होतं परत एकदा की स्टडी करताना कुठल्या टाईपमध्ये तुम्ही स्टडी करा. फर्स्ट ऑफ ऑल, वर्षभराचा जेवढा तुमचा पॅटर्न झालेला आहे अभ्यास करून तोच फक्त तुम्हाला रिवाइज करायचं, वेगळं काही करायचं नाहीये. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की तुम्ही इव्हॅल्युएशन करा की तुम्ही वर्षभर जेवढे कुठले पेपर दिले होते की तुम्हाला त्या पेपरपैकी कुठला पार्ट इझी जात होता आणि कुठला पार्ट हार्ड जात होता, किंवा कुठलेही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना सुद्धा तुम्ही न बघता जर ते पेपर सॉल्व्ह केले असतील तर त्याच्यामध्येही तुम्हाला अंदाज येईल की कुठले क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला परफेक्टली जमत होते की कुठले क्वेश्चन्स परफेक्टली जमत नव्हते, ते सुद्धा पहा. जे परफेक्टली जमत आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा, जे परफेक्टली जमत नाहीत त्याच्याकडे आता बघण्यात काही अर्थ नाही. आता जी मुलं आहेत की ज्यांना खरंच केमिस्ट्रीचं काहीच जमत नाहीये, अजून सुद्धा त्यांना काहीच करता येत नाहीये, तर त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की अशी जी मुलं आहेत तर त्यांनी बेस्ट वे काय करा. पेपर करताना प्रिव्हियस इयरचे परत एकदा पेपर्स घ्या. त्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते फर्स्ट पासून एंड पर्यंत सगळे क्वेश्चन्स बघा. त्यातले कुठले जमतायत तुम्हाला ते पहिले पहा. आणि मोस्ट पाहायला गेले तर तुम्ही ऑर्गॅनिक सेक्शनकडे जर जात असाल, बऱ्याच मुलांना असं वाटतं की ऑर्गॅनिक खूप छान आहे, जमतंय आपल्याला व्यवस्थित, पण प्रत्यक्षात रिॲक्शन घ्यायला गेलं की पूर्णपणे ब्लँक होता. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पाहायला की जे ऑर्गॅनिक सेक्शनचे पेपर आहे त्यामध्ये तुम्ही करताना काय करायचं. जे रिॲक्शन्स पाहताय तुम्ही तर त्या रिॲक्शन्स कशा पद्धतीने दिलेल्या आहेत. आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम दिलेलं असतं. आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम म्हणजे कन्वर्ट, फॉर एक्झाम्पल सांगते, कन्वर्ट इथिन टू ब्रोमो इथेन अशा प्रकारचा जर क्वेश्चन असेल, और हाऊ टू कन्वर्ट इथिन टू ब्रोमो इथेन या प्रकारचा जर क्वेश्चन असेल तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, ज्याला काहीच जमत नाही त्यांनी काय करायचं आहे की इथिन तर लिहू शकता, ऍटलीस्ट स्ट्रक्चर ऑफ इथिन तुम्ही काढू शकता. ब्रोमो इथेनचं प्रोडक्ट मध्ये स्ट्रक्चर काढायचं आहे. आता हे पण जमत नसेल तर त्यांनी परत एकदा काय करायचंय तर आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम परत एकदा बघायची. कोणाची? हॅलोजन्सची पाहिजे पूर्णपणे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड अरिन्स, अल्कोफेनॉल इथर्सची बघा, अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिडची बघा आणि अमाइन्सची बघा. कुठले रूल फॉलो केलेले ते जर तुम्ही परफेक्टली पाहिलेत तर 110% मी सांगते की तुमचे कुठेही ऑर्गॅनिकचे जे 35 पैकी जर आपण कन्सिडर केले मार्क्स, 30 तर पक्का धरू शकतो आपण ऑर्गॅनिक सेक्शनमध्ये फुल ऑफ, तर ते जे मार्क्स आहेत ते तुमचे कुठेही जाणार नाही. 35 पैकी जर पाहायला गेले तर फिक्स सांगू शकते 25 मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाही. 10 मार्क्स मागे पुढे करू शकतो किंवा 5 मार्क्स आपण मागे पुढे करू शकतो. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी केला आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम, का मी सांगते, कुठलाही एखादा पेपर घ्या, त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघा. त्या क्वेश्चन्समध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की जे स्ट्रक्चर्स दिलेले असतात, प्रेडिक्ट द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन अशा पॅटर्नचा क्वेश्चन येईल. और राईट द रिॲक्टंट, और राईट द ए अँड बी ॲज वेल ॲज नाव. ओके, अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे रिॲक्टंट दिलेला असतो, रिॲक्टंटचं आयुपॅक नेम दिलेलं असतं. जर तुम्हाला परफेक्टली आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम अँड कॉमन नेम्स जर परफेक्टली आले तर तुम्ही रिॲक्टंट लिहू शकता. आणि रिॲक्टंटमध्ये काय घालायचं जेणेकरून तो प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतो, तो रिएजंट टाकायचा आहे. एवढी सोपी रिॲक्शन असते. त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय असतो, आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम आणि कॉमन नेम्सना परफेक्टली आले तर परफेक्ट स्टडी होऊ शकतो, हे मी गॅरंटी देऊन सांगते. त्यासाठी तुम्ही काय करा, आजचा पूर्ण दिवस आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीमवर घालवा. सगळ्यांचे रूल्स परफेक्टली बघा आणि पेपर घ्या. त्या पेपरमध्ये त्याच्याशी रिलेटेड कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत, तुम्हाला किती जमत आहेत ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला, ते तुम्ही बघा. जमत असतील तर व्हेरी गुड, नसतील जमत तर परत पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्न सोडू नका, प्रयत्नांशी परमेश्वर. प्रयत्न हे वाढूचे कनर गडिता तेलही गडे तूपही गडे, मन सोडू नका. ओके, थँक्यू.